तर गाईज तुम्ही बघू शकता पावसाचं काय थांबतच नाही म्हणजे नावच नाही थांबायचं. आणि बघू शकता आमच्यासमोर एक नाला आहे, तो किती भरलेला आहे बघा. आणि इकडेच आपले विराटचं जीवदानी मंदिर आहे, पण ते धुक्यामुळं पावसाच्या दिसत नाही. तरी मला सॉरी तुम्हाला दाखवू शकत नाही मी, पण माझी कृपा एवढी वाढली ना की असं वाटतंय की कधी जातो मी थोड्याच्या पावसामध्ये. कारण खूप मजा येते फिरणं, बघितलं बस किती वाटते की कडे काय काय दुकानाचे नुकसान होते, काय खराब होतात. पण एकीकडे मजा वाटते आणि एकच म्हणजे वेगळीच मजा असते. एक स्विमिंग पूलची वेगळीच मजा असते आणि पुढच्या पासून वेगळीच मजा म्हणजे किंवा ती वडापाव खाणं, गरम गरम गोष्ट खाणं ती मजा येते पुढे. तर तुम्ही माझा ब्लॉग दाखवत आहे आणि लाईक दाखवतो. तर तुम्ही बघू शकता नाळासपारमध्ये किती पाणी भरलेलं आहे. लोक वगैरे कामावरून म्हणजे सुट्टी वगैरे असल्यामुळे खूप मजाच करत आहे. ते बघा इकडं म्हणजे दुकानात वगैरे खूप पाणी आलेलं आहे आणि मी तर पूर्ण अर्धा डुबलेलो आहे ह्याच्यात. तरी बघा बस वगैरे इथं थांबलेली आहे, कोणाची गाडी बंद पडलेली पुरामध्ये. तर कोण तर खूप मजाच करतोय म्हणजे एक एन्जॉयमेंट करतात खूप सारी लोक. हे बघा हे दादाची गाडी तर बंदच पडली पाण्यातून, कारण ढोपाळभर पाणी आहे आणि लेडीज वगैरे त्यांनाही खूप त्रास होतोय. आणि वाईटही वाटतोय की दुकानात वगैरे म्हणजे यांचे कपडे किंवा त्यांचं कोणतं प्रोडक्ट खराब होतोय. आणि इकडे बघा, इकडे तर त्या ताईने तर काय केलंय बघा, तिने तर डायरेक्ट बोटच आणले फिरायला. तिला ती तर खरंच खूप एन्जॉय करते. तर तुम्हाला असं एन्जॉय करायचं असेल तर नालासोपाऱ्याला या, खूप मजा करतात तिकडे. म्हणजे कोण तर काही क्रिकेट वगैरे खेळतात, कोण फिरतो, खूप म्हणजे मजाच असते इकडे. पुराच्या मनात तर वेगळीच मजा असते. आणि हे बघा इकडे काही मित्र आहेत पाठीमागं, ती चालत आहेत कशी काय. आणि इकडे बघू शकतो तुम्ही की पाणी किती भरलेलं आहे नालासोपारामध्ये. आणि तिकडे पाणी म्हणजे पूर्ण भरले आहे तरी मी इकडं काहीतरी खातोय, कारण मला लागलेली आहे भूक. तर मी बोललो आता काहीतरी खूप दमलो वगैरे. तर काही खरंच खूप भारी वाटलं मला या पुराच्या पावसामध्ये जाऊन आणि पूर्ण नाळ सफर करून. कारण एवढं जलमय झालेलं वातावरण की पोरं किती केली होती, काय मजाच करायची. कोण तर बोट काय काढतोय किंवा दुःखही वाटलं की दुकानं वगैरे ते सगळे डुबलेले अर्धे किंवा काही त्यांचं नुकसान झालं गाडी वगैरेचं. तर दुःखही वाटलं. पण तिकडे असं वाटलं की स्विमिंग पूलचं झालं, स्विमिंग पूल असं वाटतं पुढेच मारावं. काय करणार आहे, आपल्याकडे मोबाईल असल्यामुळे आपण उडी वगैरे मारली नाही. त्यामुळे पण खरंच एक नंबर वाटला. काय मी खरंच खूप दमलेलो आहे. कारण तुम्हाला तर माहिती आहे पोळ्याच्या पासून टाळायचं असेल तर खूप दमायला होते. कसं दमले काय